नमस्कार फॅमिली, तुमची लाडकी सुवर्णाताई शेतकरी. आज ना एका राजा राणीची कहाणी सांगत आहे तुम्हाला. एक होता राजा, एक होती राणी. राजा दारू प्यायला लागला, संपली कहाणी. पण त्यातनंही नवीन मार्ग निघाला, नवीन विचार आले, पुन्हा नव्याने सुरुवात केली. राजा दारू पितोय हे राणीला माहिती झाल्यावरती राणीने खूप टेन्शन घेतलं, डिप्रेशन घेतलं. पण राणी झुकली नाही. राणीने काहीतरी करायचं ठरवलं आणि स्वतःच्या दमावरती उभं राहायचं ठरवलं. आणि त्या राजाला खूप छानशी अशी मुलं होती आणि ती राणी खंबीर होती. आणि तिने ठरवलं होतं की या राजाच्या मुलांना खूप चांगला असं संस्कार द्यायचे, खूप चांगलं संस्कार द्यायचे, शिक्षण द्यायचं. साथ देऊ अगर ना देऊ त्याच्याशी काही फरक पडत नाही. मी सगळ्या ज्यांचे नवरे दारू पितात त्यांच्यासाठी एक प्रेरणादायक विचार सांगत आहे. कारण की नवरा दारू पितोय, डिप्रेशन मध्ये, टेन्शन मध्ये, जीव आणि आत्महत्या अजिबात देऊ नका. आपल्या मुलांकडे बघून जगा आणि त्यांना काहीतरी चांगलं संस्कार द्या आणि त्यातनंही स्वतःला काहीतरी घडण्यासाठी स्वतःला सांगा. आणि लईच परिस्थिती जर हातबल होत असेल तर आहे ना, स्वतःच्या ह्याच्यावरती हिमतीवरती पुढे जावा. मी तर एवढंच म्हणते सगळ्यांना. कारण की कसं असतं ना, दारू पिणाऱ्यांच्या बायकांना ना नीट कधी काय मिळतच नसतं. म्हणजे कधी कधी हाऊस होत नाही, कधी कधी दागिने नसतात, काय नसतं. कसं असतंय ना, दारू पिणाऱ्यांच्या बायकांची कधीच हाऊस होत नाही, दागिने नाही, काय नाही. परिस्थिती आहे तसंच काढायला लागतात. घरात तेल नाही, मीठ नाही, साखर नाही, आहे तसं त्या परिस्थितीमधनं काहीतरी मार्ग शोधायला लागतात. आणि तिथनं स्वतःला सांगायला लागतं की अजून हारायचं नाही, जिकायचं आहे. असं करता करता आयुष्य पार हे होऊन जातं आणि जगायचंच राहून जातं. त्यापेक्षा आहे ना, त्याच काळामध्ये आपण स्वतःला सांगा की जगायचं पण आहे आणि जिकायचं पण आहे. स्वतःला पण जगवा आणि जिकायची पण तयारी करा. कसा वाटला आजचा व्हिडिओ? धन्यवाद. मी तुमची लाडकी सुवर्णाताई शेतकरी. आयुष्यामध्ये संकट तर खूप आहे, पण त्यातनंही आपल्याला परिस्थितीच्या समोर जाऊन आपल्याला जिकायचं आहे. धन्यवाद.